मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारचे महत्त्व याबद्दलची माहिती तुम्ही मराठीत विचारली आहे. मार्गशीर्ष महिना आणि त्यातील गुरुवारचे व्रताची महालक्ष्मी व्रत महाराष्ट्रात खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या आणि प्रत्येक गुरुवारचे महत्त्व आणि पूजाविधीची माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे. मार्गशीर्ष महिना व्रताचे महत्त्व. लक्ष्मीपूर्वा मार्गशीर्ष महिना हा देवी महालक्ष्मीचा समर्पित आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केल्यास घरात सुख, समृद्धी, वैभव, यश आणि धनधान्याची वृद्धी होते, अशी धार्मिक मान्यता आहे. लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद हा महिना भगवान श्रीकृष्ण, विष्णू यांनाही प्रिय असल्याने या गुरुवारी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केल्यास भक्तांना लक्ष्मीनारायणाचे विशेष आशीर्वाद मिळतात. सकारात्मक ऊर्जा. हे व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता आणि आर्थिक संपत्ती लाभते. कथा आणि उद्यापन. व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचली किंवा ऐकली जाते. विवाहित स्त्रिया हे व्रत मोठ्या शक्तिभावाने करतात आणि महिन्याच्या शेवटच्या गुरुवारचे उद्यापन करून घेतात. मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधीची सोपी पद्धत असते. दुसऱ्या गुरुवारी हीच पूजा केली जाते. स्वच्छता. व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवी लक्ष्मीला स्वतः खूप आवडते, स्वच्छता आवडते. त्यामुळे घराची, विशेषतः देवाऱ्याची जागा स्वच्छ ठेवावी. कलश स्थापना. पूजा करण्यासाठी एका गौरपाठावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाची छोटी रास करून तांब्याचा आणि पितळाचे कलश, पाणी भरलेला तांब्या, घागर स्थापित करावे. कलशाची सजावट. कलशात पाणी, सुपारी, दुर्वा, अक्षदा आणि नाणे टाकावे. कलशावर 5 विड्याचे किंवा आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावे. देवाची पूजा. कलशाच्या बाजूला लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे. हळद, कुंकू, फुले आणि हार अर्पण करून देवीची पूजा करावी. नैवेद्य. देवी लक्ष्मीला गोड पदार्थाचा नैवेद्य, विशेषतः खीर, अर्पण करावी. त्याचबरोबर भगवान विष्णूचा गूळ आणि भाजलेले चणे अर्पण करण्याची ही परंपरा आहे. कथा वाचत आणि आरती. व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी देवी महालक्ष्मीची आरती करावी. वाण. काही ठिकाणी या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना वाण देण्याची, भेटवस्तू देण्याची देखील प्रथा असते. म्हणून या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी यांचे व्रत पूर्ण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. म्हणून महालक्ष्मीचे व्रत करणे हे सर्वांना महत्त्वाचे आहे.